Hi guys, hello, namaskar. So, welcome to the next episode of the Common Man Show, Common लोगों की अनकॉमन बातें. तर आज आपण ठाण्यातच आहोत आणि we are in a fitness studio. Name of the studio is Fitness and Fitness. So त्यांच्या फाउंडर क्षिती गोडसे यांना आपण भेटत आहोत. आज भेटतोय आपण त्यांना आणि आज त्यांची एक वेगळी जर्नी वी आर गोइंग टू विटनेस बिकॉज त्यांनी नुसतं एक टिपिकल जिम हे डेव्हलप नाही केलेलं आहे बट शी स्टार्टेड ॲज अ नॅशनल कोच ऑफ मलखांब फॉर इंडिया राईट. सो त्यांची ती जर्नी कशी वेगळी होती, तिकडनं कसं सुरू केलं, बिकॉज इफ आपल्याला थोडं जरी मलखांबबद्दल माहिती असेल तर वी ऑल नो की त्याला फ्लेक्सिबिलिटी इमेन्स लेवलची लागते, बॅलन्स इमेन्स लेवलचा लागतो, कारण त्या एका एवढ्या मोठ्या याच्यावर तुम्हाला सगळं पेलवायचं असतं आणि मॅनेज करायचं असतं. सो यू हॅव टू बी व्हेरी क्विक ऑल्सो. तर त्याच्यासाठी एक स्पेशलाइज ट्रेनिंग पण लागतं. सो नाव विदाउट वेस्टिंग फर्दर टाइम लेट्स डाइव इनटू हर अनकॉमन बातें, हर अनकॉमन जर्नी. सो हॅलो मॅम. हाय. सो पहिला प्रश्न जो मी विचारेन इज की मलखांब आणि तुमची ओळख एकमेकांशी कशी झाली? हाऊ यू स्टार्टेड? ओके, मी मल्लखांबाकडेच म्हणजे असं बघून की आता मी हेच करणार आहे असं झालं नाही सुरुवातीला. मी एक 15 दिवसाचा समर कॅम्प अटेंड केला होता जिम्नॅस्टिक्सचा, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, सरस्वती मराठी सेकंडरी स्कूलमध्ये जे होतो नेहमी. तर तो केला. तिसरीत होते मी तेव्हा. तर ते मला खूप आवडला तो प्रकार. पण मग नंतर माझ्या आईबाबांना कुठेतरी असं सांगितलं की जिम्नॅस्टिक्स कशाला, मग भारतीय खेळ आहे आपला म्हणून हा खूप रेअर आहे, तर मग त्याच्यात काहीतरी प्रयत्न करू दे. मग अशा प्रकारे माझ्या आईबाबांना वाटतं की हा ठीक आहे, बरोबर आहे, हे पण ट्राय करा. कारण मी जिकडे मल्लखांबाचं प्रशिक्षण घेतलं ते सर म्हणजे सतीश जाधव सर माझे गुरु, ते जिम्नॅस्टिक्स आणि मल्लखांब दोन्ही शिकवायचे. ओके. त्यामुळे मला काही देअर वॉज नो लॉस. म्हणून मग मी तिकडे गेले, पीपल्स एज्युकेशन सोसायटी ठाणे ईस्ट, तेव्हा क्लास तिकडे व्हायचा. तर तिकडे अशी माझी मध्ये सुरुवात मल्लखांबाची अशी झाली. आणि मग हळूहळू पहिल्या 1 वर्ष तर बेसमेंट मल्लखांब शिकायचं असेल तरी बेसिक जिम्नॅस्टिक्स शिकावंच लागतं, त्यामुळे थोडं कठीण. त्यामुळे मग पहिले 1-1.5 वर्ष जिम्नॅस्टिक्स केलं आणि मग नंतर जसं सरांना वाटलं की आता मल्लखांबाकडे आपण थोडंसं वाटचाल सुरू करू शकतो, असं करून मग मल्लखांब सुरू झाला. अशी माझी ओळख. ओके. आणि यू बिकेम द नॅशनल कोच इन 2019. तर त्याच्याबद्दल थोडं इफ यू कॅन शेअर. 2019 नाही, मला वाटतं की 2000 आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, 2013-14 असेल. ओके. जेव्हा पहिल्यांदा मी महाराष्ट्राची कोच म्हणून रिप्रेझेंट केलं मल्लखांब टीमला त्या वर्षी. सो त्याबद्दल सांगायचं झालं तर मी मल्लखांब स्वतः खेळले फक्त 6 वर्षच. ओके. 4थी ते 10वी. ओके. आणि मग त्याच्यानंतर मला कुठेतरी मल्लखांब खेळण्यापेक्षा मला असं वाटायचं की मी कोच म्हणून जास्त चांगलं करू शकेन की काय, तर मला प्रयत्न करायचा होता. आणि म्हणून मग मी सुरुवात केली कोचिंग करायला. आणि माझ्या सरांनाच विचारलं की मी तुमच्याबरोबरच ज्युनियर कोच म्हणून किंवा असिस्टंट कोच म्हणून जॉईन होऊ का? म्हणाले ठीक आहे, हरकत नाही. आणि लकीली माझं शिक्षण पण स्पोर्ट्स आणि फिटनेसमध्येच झालं. म्हणजे मी SNDT माटुंगामधून न्यूट्रिशनमध्ये BSc केलं. सो आय एम अ डायटिशियन सर्टिफाईड. आणि मग नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला इन स्पोर्ट्स सायन्स अँड फिटनेस न्यूट्रिशन. त्यामुळे मग असं झालं की दोन्ही कॉम्प्लिमेंट करत होतं एकमेकांना. म्हणजे संध्याकाळी मी रोज कोचिंग करायला जायचे 2-3 तास आणि दिवसभर कॉलेजमध्ये जे शिकायचे ते मला इम्प्लिमेंट करता यायचं. ही कॉन्सेप्ट शिकले, आता जाऊन एक्सपेरिमेंट करूया मुलांना, काय करायचं गिनीपिग्स रेडी म्हणून. त्यामुळे मग ते सोपं झालं. म्हणजे आता ज्या पद्धतीने आम्हाला सरांनी शिकवलंय त्या पद्धतीपेक्षा थोडंसं एक वेगळं काहीतरी करायला पाहिजे. नाही वेगळं पेक्षा त्याच्यात अजून काहीतरी ऍड करायला पाहिजे. असं मी साधारण शिक्षण कॉलेजमध्ये जे शिकवत होते त्याप्रमाणे थोडं ऑल्टर करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे
आमचं फिटनेस एक प्रकारचा व्हायचा, तर त्याच्यात थोडं ऍडिशन व्हायला पाहिजे. स्टेट लेवल प्लेअर वरून नॅशनल लेवल प्लेअर होण्यासाठी काहीतरी बदल तर करावा लागेल. तर मग डाएट, माझं न्यूट्रिशनचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मला त्याची खूप साथ झाली. मग मी मुलांना डाएट प्लॅन्स दिले किंवा त्यांचे एक्सरसाइज प्लॅन्स, वर्कआउट प्लॅन्स बनवले आणि वर्षभर आम्ही एक मुलावर असं मेहनत घेतली आणि मग आम्हाला कुठे जाऊन रिझल्ट मिळायचा. सो तसं करून पहिल्यांदा माझी पहिली स्टुडंट रंजिता मोगल, माझी नाही म्हणता येणार, माझ्या सरांनी आणि माझ्या सगळ्या म्हणजे माझ्या बरोबरच्या सगळ्या कोचेसनी तिला लहानपणापासून शिकवलं. आता मी साधारण 3-4 सुरू करायला लागतो, ती KG तर तिला तेव्हापासून शिकवलं आहे आणि माझ्यामध्ये 2-3 वर्ष लहान आहे. त्यामुळे मी खेळत असताना ती माझी ज्युनियर होती. त्यामुळे मी कम्प्लिटली ती तिची कोच असं नाही म्हणू शकत. पण मी कोचिंग सुरू केल्यानंतर तिच्या वर्कआउट आणि डाएट प्लॅन्समध्ये काय काय चेंजेस केले. ॲक्च्युली खूप ड्रास्टिक चेंजेस केले. प्रॅक्टिस घेण्याच्या ह्याच्यामध्ये पण खूप ॲडिशन्स केली आम्ही आणि मग असं करून 1 वर्षभर साधारण ऑफकोर्स तिचं डेडिकेशन होतंच. अशा कुठल्याही गेममध्ये राहिलं मूल म्हणजे तो जो पण प्लेअर असतो त्याचं डेडिकेशन आणि त्याचं सगळंच म्हणजे करेज असू दे, डेडिकेशन असू दे किंवा वेळ देणं असू दे ना, मेहनत असू दे, हे सगळं असल्याशिवाय नाही होऊ शकत. तुम्ही कोच म्हणून कितीही कर्तृत्ववान असाल, तुमच्या मुलाकडे नसेल तर तुम्ही नाही करत. त्यामुळे मग तिचे सगळं क्रेडिट आहे. ऑफकोर्स मी जे शिकत आले ते मी तिला सांगत गेले आणि ते आम्ही इम्प्लिमेंट करत गेलो. सो आमचा हा दोघींचा प्रवास एकत्र झाला. 1 वर्षभर आम्ही साधारण सकाळी 5:30 वाजता उठून प्रॅक्टिस करायचो. सकाळी 5:30 ते 8:30 आम्ही दोघीच जायचो ग्राउंडवर. तिची प्रॅक्टिस घ्यायचे, फिटनेस, डाएट सगळं ऑल्टर केलं एकच. संध्याकाळी परत 3 तास मी प्रॅक्टिस करायची आणि मग एवढं सगळं करून 1 वर्ष असं आलं. 1 वर्षानंतर साधारण असं झालं की ती नॅशनल लेवलच्या टीममध्ये सिलेक्ट झाली फायनल. सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम ठाणे जिल्ह्यात कोणीतरी महाराष्ट्राचा ट्रॅकसूट घालत होतं. सो दॅट वॉज अ हिस्ट्री क्रिएटेड आणि लकीली असं झालं की त्याच वर्षी त्याच नॅशनल कॉम्पिटिशनला मलाही कोच म्हणून इन्व्हिटेशन आलं. सो एकाच वर्षी साधारण 25 वर्षानंतर ठाणे जिल्ह्यात असं झालं की महाराष्ट्राचा ट्रॅकसूट आला आणि एक नाही 2 एक स्टुडंट म्हणून आणि कोच म्हणून. सो दॅट वॉज माय जर्नी फ्रॉम right. And this is a great example ki how good things take a lot of time and you need immense patience, perseverance, hard work आणि consistent. रोज 5:30 वाजता उठणं आणि रोज ते ट्रेन करणं. ॲटलीस्ट मॅक्सिमम पोर्शन ऑफ द डे यू कांट गिव्ह रिझन्स की आज नाही करायचं. यू हॅव टू पुश युअरसेल्फ. आवडो की ना आवडो तर त्या लेवलला पोहोचतंय तर यू बिकम ग्रेट. हा म्हणजे हे ग्रेटेस्ट एक्झाम्पल होतं माझ्याही आयुष्यातलं की एक गोल तुमचा जेव्हा इतका सिरियसली सेट केलेला असतो तुम्ही की नाही हे करायचंच आहे, असं करण्यासाठी ना माणसाला वेळच लागायला लागतं असं माझं क्लिअर म्हणणं आहे. म्हणजे त्या 1 वर्षात मला आणि अर्चिता दोघींनाही आम्हाला वेळ लागला होता महाराष्ट्राचा ट्रॅकसूटचं की नाही तो पाहिजेच, काहीही झालं तरी महाराष्ट्राचा ट्रॅकसूट पाहिजे. विच इज वाय आम्हाला रोज सकाळी अलार्म वाजायच्या 15 मिनिटं आधी जायची 1 वर्षभर. आता करायचं म्हटलं तर खूप कठीण आणि प्रत्येकालाच कठीण. आणि सो द नेक्स्ट क्वेश्चन इज की मल्लखांब ॲज अ स्पोर्ट्सने ओके इट दॅट गोल ऑफ की महाराष्ट्राचा ट्रॅकसूट हवाच आहे, दॅट पुश्ड यू, दॅट मेड यू वर्क हार्ड, you made a lot of sacrifices to make diet plan, exercise, याच्यावर full focus, full energy ने dedicate केलं. But apart from that, मल्लखांब as a sports त्यांनी तुम्हाला काय शिकवून गेली? खूप चांगला प्रश्न आहे हा. मी नेहमी हा विचार करते की प्रत्येक खेळ आपल्याला काहीतरी शिकवतच. बरोबर. माझे सर म्हणतात की खेळ तुम्हाला घडवतो आणि माझ्या बाबतीत तर 100% बरोबर आहे. म्हणजे माझा खेळ म्हणजे मी मल्लखांब प्लेअर नसते तर आज मी काय करत असते हेही मला माहिती नाही. म्हणजे सगळं आता फिटनेस स्टुडिओ वगैरे सगळं ठीक आहे पण ते सगळी सुरुवात मल्लखांबापासून झाली. बाकी काही मी काय करत असते मला माहिती नाही कारण मला दुसरं काही जमत नाही. तर मल्लखांबाने मला काय शिकवलं, मल्लखांबाने मला नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड दिला की कितीही वेळ लागला तरी चालेल, प्रयत्न करत राहा, कधी ना कधी होईल.
आणि ते कधी ना कधी 25 वर्षानंतर झालं सुद्धा. त्यामुळे आता माझा त्याच्यावर विश्वास आहे की होईल. ठीक आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मल्लखांबाने मला शिकवली म्हणजे वेळेचं महत्त्व. कारण कॉम्पिटिटिव्ह लेवलला जेव्हा मल्लखांब खेळतो आम्ही, तेव्हा प्रत्येक खेळाडूला 90 सेकंद मिळतात त्याचा परफॉर्मन्स करायला. ओके. आणि मल्लखांबाचं पॉईंट सिस्टम सुद्धा साधारण जिम्नॅस्टिक सारखंच आहे. तर जे प्रकार आपण मल्लखांबावर करतो त्याला एलिमेंट्स म्हणतात. ओके. तर प्रत्येक एलिमेंटला बायफर्केट केलेलं आहे, म्हणजे डिफिकल्टी लेवल प्रमाणे की हे खूप कठीण आहे तर हे सी ग्रुपमध्ये, थोडंसं सोपं आहे तर बी ग्रुपमध्ये, अगदी सोपं आहे तर ए ग्रुपमध्ये, असं तर ABC ह्या 3 क्रायटेरियाजमध्ये त्याला हे केलं आहे. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आहे की हा बेसिक क्रायटेरिया असतो की त्या 90 सेकंदात साधारण ए चे 5 प्रकार झाले पाहिजे, बी ग्रुपचे 6 झाले पाहिजेत आणि सी ग्रुपच्या किमान 1 तरी झाला पाहिजे. हे पॉइंट्स सिस्टम आहे. ओके. तर एक्झामचा पेपर लिहिण्यासारखंच आहे. सेक्शन ए झालं, सेक्शन बी, सेक्शन सी चं मॅक्सिमम एवढं झालं तसंच सॉर्ट ऑफ. त्यामुळे तुम्हाला माइंड बॉडी कोऑर्डिनेशन पण लागतं आणि सतत तुम्ही असं काय म्हणतात ऑटो पायलट मध्ये करत नाही राहू शकत. बरोबर. 90 सेकंदात सुद्धा यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी अलर्ट की आता माझा हा एलिमेंट राहिलाय, मला ह्याचे 6 झाले, हा 7वा नाही करत, त्यापेक्षा तो एक राहिलाय तर तो करतो. हे इतकं अलर्टनेस पाहिजे आणि हे सगळं 90 सेकंदात संपायला पाहिजे. कारण 90 सेकंद 91 सेकंद जर झालं आणि तुम्ही ॲपरेटसवरच असला तर तुमचं डिडक्शन सुरू होतं तिथे. त्यामुळे वेळेचं महत्त्व हे अल्टिमेटली मल्लखांबाने शिकवलं मला. म्हणजे 1 मिनिट उशिरा जर कोणी आलं तर आपल्याला असं वाटतं की काय 1च मिनिटाला उशीर झाला की 5च मिनिटं झाली, इमिडिएट टाइम आहे. पण ते 1 मिनिट उशीर म्हणजे आम्हाला 90 सेकंद प्लस 1 मिनिट म्हणजे किती रिडक्शन आहे तेव्हा करतानाच कळतं. राईट. ऑल्सो सो मल्लखांब असो, कुठलाही स्पोर्ट्स असो, ऑर वर्किंग ॲज अ कोच फॉर दिस फिटनेस स्टुडिओ, फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. सो अकॉर्डिंग टू यू, आणि फिटनेस हा एक वाईड अरेना आहे. प्रत्येकाचं डेफिनेशन, प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग खूप वेगळं वेगळं. एक्सरसाइजची पद्धत वेगळी आहे, इटिंग ऑन राईट टाइम वेगळं आहे, प्रत्येकाचं वेगळं लॉजिक आहे. अकॉर्डिंग टू यू अँड दिस युअर आन्सर, एनीबडीज आन्सर इज नॉट राईट ऑर रॉंग ॲज प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह. सो इतकी वर्ष तुम्ही या इंडस्ट्रीत म्हणा किंवा या एरियात इतकी वर्ष इन्व्हेस्ट केल्यानंतर how do you feel ki what is the definition of fitness according to you as Kshitri would say, what do you feel? So माझ्यासाठी पर्सनली विचारशील फॉर क्षिती फिटनेसचं महत्त्व आणि फिटनेसचं डेफिनेशन हे आहे की मला मी 80 वर्षाचं जगणार असेल तर 80व्या वर्षी सुद्धा माझी सगळी कामं करता यायला पाहिजेत माझ्या हाताने. बरोबर. ओके. दॅट इज फर्स्ट. बेड रिडन नाही व्हायचं. पॉइंट नंबर 1. परफेक्ट. ओके. पॉइंट नंबर 2, जितकी वर्ष मला खेळता येईल, कोणताही खेळ असू दे, हॉबी म्हणून असू दे, असंच खाली खेळायला गेलो असं असेल तरी मला जितकी वर्ष खेळता येईल तितकी वर्ष, म्हणजे जितकी वर्ष मी जगेन तितकी वर्ष मला खेळता यायला पाहिजे. अगदी ऑफकोर्स आता मी 30व्या वर्षी जेवढं खेळते तेवढं मी 80व्या वर्षी नाही खेळणार. हे लॉजिकलच नाही आहे, प्रॅक्टिकल नाही आहे. पण नाही रे आता नाही जमत, आता मला मध्ये बेडवरून उठताच येत नाही, असं तरी नाही झालं पाहिजे. की चल ठीक आहे बॅटिंग नाही करता येणार पण बॉलिंग टाकते मी तुला उभं राहून, असं जर. आणि मी अशी माणसं बघितली आहेत. म्हणजे असं काहीतरी हे काय विचार करते असं नाही आहे. ही माणसं बघितली, माझी आजी आजोबा अजूनही म्हणजे स्वतः वॉकला जातात आणि मी बघितलं. त्यामुळे मला हे फिटनेसचं डेफिनेशन आहे. आणि मी लोकांना सुद्धा जेव्हा फिटनेस बद्दल काहीतरी शिकवते किंवा एक्सरसाइजेस शिकवते तर माझा दृष्टिकोन त्यांना शिकवण्यासाठी पण हा आहे की फंक्शनॅलिटी ऑफ युअर बॉडी शुड रिमेन इंटॅक्ट टिल द लास्ट ब्रेथ. राईट. म्हणजे आता मला गुडघे दुखतात म्हणून मी खाली मांडी घालून बसणार नाही, किंवा मला आता जिने चढताच येत नाही त्यामुळे आता बापरे लिफ्ट आहे म्हणून ठीक आहे, पण कधी लिफ्ट बंद झाली तर मला 2 मिनिट पण उतरता येणार नाही. हे खूपच म्हणजे की आपण किती वाईट अवस्था असं मला वाटतं. गुडघे दुखणार, पाठ दुखणार, होणार, सगळं होणार. दॅट
दॅट इज ओके, पण सस्टेन करता यायला पाहिजे थ्रू दॅट ऑल्सो. ओके, यू शुड एज ग्रेसफुली असं मला वाटतं, आणि विदाउट एक्सरसाइज यू कॅनॉट एज ग्रेसफुली. राईट. हां, विथ एजिंग ग्रेसफुली. आता आपण मोठे ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस बघतो, मोठे स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज बघतो. सी, त्यांचं ते काय करतात दॅट इज नॉट कम्प्लिटली रॉंग, बट आर यू ॲज अ फिटनेस फ्रीक पर्सन, अकॉर्डिंग टू यू स्टेरॉइड्स करणं, ट्रीटमेंट करणं, इज दिस द राईट थिंग ऑर जस्ट स्टेइंग हेल्दी इन लॉंग रन इज द राईट थिंग? आता हे खूप कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतं. प्रत्येकाचा गोल आयुष्यातला वेगळा आहे, राईट. आता ॲक्ट्रेसेसला जर त्या म्हातारा दिसायला लागल्या तर त्यांना कामच मिळणार, म्हणजे त्यांच्या कामावरच बाधा येणार आहे, त्या घरी बसतील, रस्त्यावर येणार नाही म्हणणार की रस्त्यावर येतील नाही म्हणणार ऑफकोर्स, पण त्यांचं कामच म्हणजे त्यांचं ब्रेड अँड बटर थांबेल, त्यामुळे ते करतात. चूक बरोबर आयडियली आपण कोणी नाही आहोत, पण आता बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट कॉमन मॅन डुईंग अनकॉमन थिंग्स, दिस इज नॉट दॅट अनकॉमन थिंग दॅट अ कॉमन मॅन शुड डू. डेफिनेटली. ओके, कारण वी शुड अवॉइड इट. कारण तुम्ही काहीही केलं ना, म्हणजे स्टेरॉइड्स घेतलंय, दुसरी कुठली तरी ट्रीटमेंट घेतली आहे, केमिकलला तुम्ही बेसिकली तुमच्या शरीरावर काहीतरी इफेक्ट करू देताय, तर त्याचा काहीतरी साईड इफेक्ट आहे हे तुम्हाला लक्षात येणार. बरोबर. ओके, मग आता साईड इफेक्ट शिवाय कुठलं तरी केमिकल तुमच्या शरीरात राहणार असं तर होणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे चांगल्याही गोष्टी तुमच्यावर अफेक्ट करणार आहेत आणि वाईट गोष्टी तर करणारच आहेत. त्यामुळे आता तुझ्या माझ्यासारखी माणसं की आपल्याला बाबा काही नाही, मला 80व्या वर्षी मला क्रिकेट खेळायचंय, किंवा मला टेनिस जायचंय 17व्या वर्षीपर्यंत, ह्याच्यासाठी मला स्टेरॉइड्स घ्यायची गरज आहे, राईट. पण आता एखादा जर असेल की मला बॉडी बिल्डिंगच करायचंय, तर बॉडी बिल्डिंग व्हॉट एव्हर द गेम डिमांड्स, व्हॉट एव्हर युअर गोल डिमांड्स, ते लोक करतात, आणि मग त्याच्यात आपण त्यांना चुकीचं ठरवतो. बट कॉमन मॅनला, ले मॅनला, नॉर्मल स्वप्न असलेल्या माणसाला, मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, माझं कुटुंब सुखी राहायला पाहिजे, 4 वेळेचा अगदी खायला लागलं तर 4 वेळेचं खायला मिळायला पाहिजे, इतकी साधी स्वप्न असणाऱ्या माणसाने त्या वाटेवर जायला पाहिजे असं मला वाटतं. ऑल्सो तुमच्या जर्नीमध्ये तुम्ही कमलिनी स्कूल फॉर डेफ अँड म्यूट मध्ये पण तुम्ही शिकवता, विच इज इन ठाणे ईस्ट. सो हाऊ इज दॅट एक्सपिरियन्स, बिकॉज दॅट इज समथिंग डिफरंट, बिकॉज ऑलरेडी आपल्याला असं मनात असतं की अरे यांचे बिचारांचे 2 अवयव आर नॉट इन ॲज अ नॉर्मल मॅन हे, आणि आपण अनफॉर्च्युनेटली का विना त्यांच्यावर सिम्पथी दाखवतो किंवा मी पिटी देम, किंवा आपण त्यांना अबनॉर्मली असं टॅग लावतो, विच इज नॉट द राईट थिंग टू डू, बिकॉज एक अवयव कमी असल्यामुळे पण त्यांचे बाकीचे सेन्सेस खूप खूप हायटेड आणि स्ट्रॉंग असतात की लाईक दॅट अस्टॉनिशेस असतं की अरे हे कसं शक्य आहे, जे आपल्याला अजिबात जमत नाही. सो वेन दॅट वेन यू ॲज अ फिटनेस कोच वेअर ट्रेनिंग देम, हाऊ इट वॉज, व्हॉट वॉज द जर्नी? तू आता म्हणताना म्हणलास की आपण त्यांना ॲबनॉर्मल म्हणून बघतो, म्हणजे अनफॉर्च्युनेटली पण बघतो, किंवा आपल्याला त्यांना सिंपथी द्यावीशी वाटते. तर मी जेव्हा त्या शाळेत पहिल्यांदा गेले, तर मी रेग्युलर शिकवत नाही त्यांना, कधीतरी त्यांचे ना इंटर स्कूल सगळ्या, म्हणजे आय थिंक मुंबईत जेवढ्या डेफ अँड म्यूट शाळा आहेत त्या सगळ्यांची इंटर स्कूल एक स्पोर्ट्स कॉम्पिटिशन होते वर्षातनं एकदा. त्या कॉम्पिटिशनचा सीझन साधारण जवळ आला की मी जाते, त्यांना तेवढं 2-3 महिने ट्रेन करते. कॉम्पिटिशन झाली की मग परत मला सुट्टी, आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला त्यांचे साधारण कार्यक्रम होतात, ते सगळ्या शाळांमध्ये जसे होतात. मग त्यांचं ह्युमन पिरामिड बसवा, किंवा अगदी ते लाकडाचे डंबेल्स असतात त्याचे डंबेल्सचं डेपो बसवा, असं सगळं मी करते त्यांच्याबरोबर जाऊन. आणि माझं तिकडे गेल्यानंतरचा माझा एक्सपिरियन्स मी तुला सांगेन, तर मला मी तिकडे गेल्यानंतर मी अबनॉर्मल असल्यासारखं वाटलं. ओके, कारण त्या सगळ्यांना एकमेकांचं कळतच असतं, मला कळत नाही ते काय बोलताय, ते मला सिंपली देतात की अरे बिचारी हिला काय कळतच नाही. आपल्याला त्यात फिट बसायला खूप वेळ लागतो, पण त्यांचं कोऑर्डिनेशन जबरदस्त असतं. त्यांचं हे काहीतरी करतात
मी ॲबनॉर्मल असल्याचं वाटतं. मला ती मुलं ॲबनॉर्मल अजिबात वाटत नाही. ओके, कारण मी पहिल्या वर्षी जेव्हा मी गेले तिकडे, मला हे मुद्दाम सांगावंसं वाटेल, पहिल्या वर्षी जेव्हा मी तिकडे गेले, हीच तो स्पोर्ट्स इव्हेंट जो असतो त्यांचा वर्षात एकदा तो होता. आणि लक्ष नावाचा एक मुलगा होता, 9वीत होता तो, नाही 7वीत होता, सॉरी 7वीत होता. आणि ना मी असंच साधारण टेस्ट करत होते की मी रनिंग कॉम्पिटिशन, आता बिकॉज आय डोंट गो इयर वाईड, मला आता जे नॅचरल टॅलेंट आहे त्याच्यातनंच उचलून मला कॉम्पिटिशनला उतरवायचे मुलं, थोडीशी साधारण त्यांची तयारी करून. बरोबर. त्यामुळे मग लक्ष नावाचा एक मुलगा होता तेव्हा, मी रनिंग रेस सगळ्यांच्या असं घेत होते टेस्ट करायला की कोण कसं रनिंग स्टाईल नॅचरल कोणाची चांगली आहे का वगैरे. तर तो जो काय धावला ना, मला वाटलं की हा म्हणजे डेफ अँड म्यूट आहे, सोडून दे, तो ह्याला ऑलिम्पिक्सला उतरवायला पाहिजे तयारी करून त्याची. इतका म्हणजे धावण्याची स्टाईल पण असते बरोबर ऍथलेटिक्स मध्ये, नुसतं तुम्ही फास्ट धावण्यामध्ये झालं असतं, धावण्याची स्टाईल, थांबण्याची स्टाईल, ब्रीदिंगची स्टाईल, सगळं नॅचरल त्याच्यामध्ये. मी त्याला विचारलं की तू शिकतोस का बाबा? नाही, पहिल्यांदा. ओके, बरं, हे कॉन्व्हर्सेशन सतत आमचं त्यांचे पीटी सर आहेत ज्यांना त्यांची साईन लँग्वेज कळते त्यांच्या थ्रू होतं. हा म्हणजे 1 to 1 कधीच कॉन्व्हर्सेशन होत नाही आमचं. तर तो म्हणाला मी असं सांगतो, मी रोज ट्रेननी येतो, तो कुठेतरी लांब राहतो, तो रोज शाळेत ट्रेननी येतो, मला ट्रेनसाठी धावतो तेवढा सांगतो. आणि मग मला असं झालं की बापरे, म्हणजे ह्याला आपण उतरवायलाच पाहिजे कॉम्पिटिशनला. तर त्याला ते सगळ्या इव्हेंट्समध्ये उतरवलं, म्हणजे 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, नंतर लॉंग जम्प, सगळीकडे तो खेळला आणि सगळीकडे किमान कुठलं तरी एक मेडल घेऊन आला तो. क्या बात. आणि त्या प्रोसेसमध्ये असं झालं की त्याच्याकडे शूज नव्हते. आणि ही सगळी मुलं ना अनफॉर्च्युनेटली गरीब घरातनं येतात मोस्टली. तर त्याचे वडील रिक्षा चालवायचे. ओके, तर मी त्याला विचारलं की शूज घेऊ शकतोस का? तर तो म्हणाला की बघतो, मी बाबांना विचारतो, पण नको जाऊ दे. तर माझ्याकडे माझे शूज होते जे मी, म्हणजे आता मला होत नाही आहेत असे होते, पण ते ठेवून दिलेले कारण ते माझे फेवरेट शूज होते. तर मी त्याला एक दिवस घेऊन गेले आणि त्याला म्हटलं हे होतात का बघ, तर त्याला झाले. आणि तो इतका खुश झाला ते शूज बघून की त्याला असं वाटलं की मी आज एक दिवस ते आणले त्याच्यासाठी प्रॅक्टिससाठी, पण त्याने एक दिवस रनिंगची प्रॅक्टिस ते शूज घालून केली आणि इतका खुश होता. त्याला म्हटलं तू ठेव बाबा, म्हणजे अजूनही त्याच्याकडे ते शूज आहेत आणि त्याने ते ठेवले. मला व्हॉट्सॲपवर तो फोटो वगैरे पाठवतो की मी रनिंग केलं, हे केलं, ते केलं. म्हणजे त्यामुळे तो माझा जो एक्सपिरियन्स होता ना, म्हणजे त्याच्याकडे बघून मला असं वाटलं की, कारण त्याच्या मागे मी धावायचे ना, तो इतका सुसाट धावायचा की त्याच्या मागे मी धावायचं, मला वाटलं की अरे धाव, मी अननॉर्मल आहे, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, आपण अननॉर्मल त्यांच्या. ऑल्सो तुम्ही एक्सरसाइजेस शिकवता, तुम्ही कॅलिस्थेनिक्स शिकवता, तुम्ही ॲनिमल फ्लो शिकवता, भरपूर गोष्टी शिकवता आणि एक्सरसाइज सुद्धा इतकं वास्ट आहे की त्यात टाईप्स आणि प्रकार वेगवेगळे आणि एंडलेस आहे. तर इज डुईंग द एक्सरसाइज द ओनली राईट वे, और इटिंग राईट, स्लीपिंग राईट, ड्रिंकिंग 4 liters ऑफ वॉटर एव्हरी डे, हे बेसिक कन्सिस्टंटली करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. छोट्या गोष्टी आयुष्यभर करत राहा. ओके, मोठ्या गोष्टी 10 दिवस करण्यापेक्षा सोपं आहे. आणि ऑफकोर्स फक्त एक्सरसाइज करून नाही होणार, कारण एक्सरसाइज करताना जी एनर्जी लागते ती तुमच्या डाएट मधून जर तुम्हाला मिळत नसेल बरोबर तर काहीतरी चुकतंय. राईट, बरोबर. मग आपण बघितले लोकांना चक्कर येते, अनफॉर्च्युनेटली लोकांना हार्ट अटॅक्स येतात. राईट, ते काहीतरी चुकीचं खाऊन पिऊन येतात, काहीतरी चुकीचं करतात. कित्येक वेळा असं होतं की लोक स्मोक करतात आणि मग जिमला येतात वर्कआउट करायला, मग त्यांना हार्ट अटॅक. आणि मग द जिम इज ग्रेट, बरोबर, राईट, की त्याने वर्कआउट करून झालं किंवा तो प्रोटीन खायचा म्हणून झाला. प्लीज असं नसतं. लिसन टू युअर बॉडी, लिसन टू युअर बॉडी आणि डोंट बी स्टबर्न अबाउट इट. राईट, ठीक आहे. आणि प्रत्येक दिवशी तुमचं शरीर तुम्हाला वेगळं काहीतरी सांगू शकतो, त्याच्यावर तुमचा विश्वास असायला. राईट. मी आयुष्यभर 8 तास झोपलोय, म्हणून आता मी आज मला झोप नाही येते, आज मला 6 तासाचं जाग आली आणि मी एकदम फ्रेश आहे, तरी मी 8 तास झोपायला पाहिजे माझी वाट लागली. हे जे काय आहे ना, ही नाही असायला पाहिजे.
मेजॉरिटी गोष्टी ट्राय टू कीप इट इन कंट्रोल. बरोबर. आणि डाएट म्हणशील तर कुठल्याही बाबतीत, डाएट असू दे, एक्सरसाइज असू दे, झोपण्याची वेळ, जेवणाची वेळ, काही असलं तरी मी खूप मी अशी खूप स्ट्रिक्ट आहे ह्या बाबतीत की स्टिक टू युअर रूल्स. बरोबर. ओके. म्हणजे अगदी आता आपण काय संध्याकाळी 6:30 वाजता सूर्य मावळल्यावर झोपू शकत नाही, पण सूर्यास्तानंतर जेवढं लवकर तुम्ही झोपाल आणि सूर्यास्ताला जेवढा लवकर तुम्ही रात्रीचं जेवाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण आता तुम्ही मला शेतकरी तर 15 भाकरे खायचे. बरोबर. पण ते काम तेवढं करतात, नांगरतात, त्यांची एनर्जी तिकडे जाते. एक्झॅक्टली. तेवढी तुमची एनर्जी जर जात असेल असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही खा. बरोबर. 15 भाकरे खाण्याबद्दल काहीच म्हणणं नाही. ओके. आणि सो दॅट इज देअर. आणि झोप तुमची जर झाली नाही तर तुमचं स्ट्रेस लेवल्स, हॉर्मोन्स, हे ते सगळं. स्लीप सायकल इज समथिंग दॅट इज व्हेरी मच इग्नोर्ड आणि दॅट इज वन ऑफ द रिझन्स. आणि त्याचं मूळ रिझन आहे सोशल मीडिया आणि फोन्स. दे आर लाईक, आपण किती नाही म्हटलं तरी रील्स हे करता स्क्रोल करता इतका वेळ सहज जातो की आपण वेळेत झोपू शकतो तरी नाही झोपतो. काम असतानाची गोष्ट वेगळी, बट दिस इज व्हॉट इज द मोस्ट इग्नोर्ड थिंग. बरोबर. मोबाईल आपला एखादा अवयव असल्यासारखा वापरतो. एक दिवस माझा मोबाईल बंद पडला तर मी तो दिवस अख्खा घालवू पण शकत नाही. म्हणजे मला असं वाटतं की बापरे काय होतंय मला. एखादा हात आज देवामध्ये आज हा हात वापरायचा नाही ऍक्च्युली, तर मला कदाचित कमी अडचण होईल. माझा काही डाव आहे ना, नाही मला चालेल आज आता सगळं करू, हा असं होईल, ठीक आहे. पण मोबाईल नसेल तर ऑफकोर्स मोबाईलचे फायदे पण आहेत तितकेच, नाही असं म्हणणार नाही. आता युट्यूब चॅनल आहे, त्याच्या थ्रू आता मी लोकांशी बोलू शकते, लोक कदाचित उद्या प्रश्न विचारतील, मी उत्तर देऊ शकतील. सो असे अनेक फायदे पण आहेत, पण अनेक तोटे पण आहेत. आणि सगळ्यात मोठा तोटा हा आहे की आपण त्याला बांधील झालो, म्हणजे तो मोबाईल आपल्याला चालवायला लागला आणि आपण आपल्या सोल, आपल्या बॉडी, आपल्या फॅमिलीशी डिस्कनेक्ट होत चाललोय. अतिशय डिस्कनेक्ट. म्हणजे आपल्या शरीराशी आणि आपल्या फॅमिलीशी आपलं कनेक्शन, म्हणजे असं आपली ती वायर खूप लांब 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 होत चालली आहे, जितका मोबाईलची वायर आपल्यापासून जवळ चालली. ऑल्सो इटिंग राईट बद्दल थोडं अजून डेप्थ मध्ये जायचं असेल तर वन इम्पॉर्टंट एलिमेंट जे जास्तीत जास्त अफेक्ट करते साखर. ऑन द टॉप ऑफ इट मैदा तर आहेच, पण साखर तर प्रायमरीली जास्तीत जास्त आहे. कारण आपल्याला कितीतरी प्रोडक्ट्स मध्ये, म्हणजे मला जिममध्ये नाही जायचं, सो आय एम नॉट स्पेसिफाईंग द कंपनी ऑफ द प्रोडक्ट, पण बऱ्याच प्रोडक्टमध्ये शुगर हे आपण वाचून एक ॲनालिसिस करायला, ॲटलिस्ट ॲनालिसिस करायला पाहिजे की ओके थोडंसं टोमॅटो केचपमध्ये एवढी साखर असते, सो थोडं ते कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे किंवा बाकी गोष्टी पण थोड्या ऑल्टर केल्या पाहिजेत. सो हाऊ कॅन वन डू दॅट? थोडं अवेअर राहण्यासाठी. कारण वी आर नॉट सायंटिस्ट की आपण प्रत्येक गोष्ट ब्रेकडाऊन करू शकतो, नॉट पॉसिबल. बट थोडं अलर्ट राहिलं तर कदाचित आपलं हेल्थ थोडी इम्प्रूव्ह होईल. सगळ्यात सोपं म्हणजे साखरच कशाला, अनेक असे एलिमेंट्स आहेत जे पॅक फूड्स मध्ये असतात, प्रिझर्वेटिव्स आहेत, केमिकल्स आहेत. कारण ऑफकोर्स ते पॅकेटमध्ये ठेवायला, ते तुमच्यापर्यंत यायला आणि तुम्ही ते खायला जितके दिवस जातील तितके दिवस ते एडिबल असायला पाहिजे, ह्याच्यासाठी काहीतरी प्रिझर्वेटिव्हचा वापर होतो. बरोबर. साधं लोणचं आपल्याला घरात ठेवायचं असेल तरी आपण त्याच्यात मीठ घालून ठेवतो की, पण ह्याच्यात म्हणजे सगळ्यात सोपं आणि म्हणजे काही त्याच्यात विचार न करण्यासारखं जर विचारशील की काय करू शकतो तर पॅक फूड्सच कमी खा. बरोबर. कारण मी काहीतरी स्वयंपाक करतेय तर मला एक्झॅक्टली माहिती की त्याच्यात काय किती घालणार आहे आणि काय. म्हणजे मी घरात साखर जरी मी घालतेय तर मी 1 चमचा घातलीये का 4 चमचे घातलीये हे मला माहितीये. जर मी ह्याला 4 चमचे, आता खीरच आहे त्याच्यात मी 1 चमचा साखर नाही घालू शकत, तर 4 चमचे लागणार तर 4 चमचे घालणार. बरोबर. तर मग ती खीर कमी खायचं माझ्या हातात राहतं. बरोबर. तर म्हणजे आता मीच कशाला, अगदी तू
काहीतरी केलंस घरी आणि म्हणालास हे खाऊन बघ मी केलंय, तर माझा तुझ्यावर विश्वास आहे ना बरोबर की तू आत्ता करून आणलेस आणि गरम आहे म्हणजे फ्रेश आहे. तू कुठलं तरी पॅकेट मधलं काहीतरी काढून बदलून मला मॅगी करून दिलं असं नाही, बरोबर. त्यामुळे पॅक्ड फूड कमीच खा आणि एरेटेड ड्रिंक्स कमीच खा. बेसिकली व्हॉट एव्हर कम्स इन प्लास्टिक पॅकेज अवॉइड. सिम्पल. मैदा कमी खा. ओके. आता आपण तुम्ही म्हणाल की आउटसाइड कंट्रीज मध्ये खूप पिझ्झा बर्गर हेच असतं, ब्रेड तर त्यांचा रोजचा ब्रेकफास्ट आहे, पण त्यांचं टेम्परेचर असं आहे ना की त्यांना ते पचतं. आपलं टेम्परेचर म्हणजे आपण 30-32 डिग्री असेल तर नॉर्मल असतो रे. बरोबर. ते 30-32 डिग्री मध्ये करपेल त्यांची स्किन, त्यांचं टेम्परेचर लोअर असतं. आपल्याला असं वाटतं की अरे बापरे यार 32 डिग्री आहे, पण ठीक आहे आपण घरी एसी लावून बसत नाही, कामाला जातो, पण ट्रेननी घरी पण ट्रॅव्हल करतो. सो त्या टेम्परेचरला ज्या गोष्टी पचतात, ज्या गोष्टी काय म्हणतात कॉम्प्लिमेंट करतात, ते लोक तसं खातात. तुम्ही अमेरिकेचं डाएट इथे आणून फॉलो केलं तर ते तुम्हाला काय फायद्याचं नाही. म्हणजे ते लोक जर ज्वारीची भाकरी खायला लागले ना रोज, तर त्यांना पण काहीतरी वाईटच इफेक्ट होणार आहे. कारण वर्षानुवर्ष त्यांच्या डीएनएला ब्रेड खायची सवय आहे. पण एक गोष्ट परत आपण विसरायला नको की ते ब्रेड सुद्धा घरी करतात, बाहेरून आणत नाही. आपण ब्रेड खायचा असतो तर बाहेरून आणतो. त्यामुळे तुम्ही घरी रोज ब्रेडच खायचा ना, घरी करा. बघा what you are adding and how you are making it is completely in your control. बरोबर. आणि आपण करताना 100 ब्रेड लोफ्स नाही करणार. म्हणजे तुम्ही करणार तर 2 करणार, जास्तीत जास्त 2 दिवसात संपतील. 100 करून ठेवल्यानंतर ते 100 दिवस मग ते प्रेझर्वेटिव्ह झाले हे असं सगळं होतं. त्यामुळे पॅक फूड्स बाहेरचं खाणंच कमी करा. बेसिकली बाहेरचं पण जर खायचंय तर ते आत्ता तुमच्या समोर जे म्हणतात जसे सँडविच, डोसा, इडली हे आत्ताच बनवायला लागतं. कालचा डोसा आज घेऊन खायला नाही त्याला, तुला कळलं काही झालं तरी त्याला तुला तुझ्या समोर बघायचं. त्यामुळे असं मग बाहेरच खायचं झालं तर असं खायचं. आता रोटी सब्जी परवाची नाही देऊ शकत तू, बरोबर. त्यामुळे मग व्हॉट एव्हर इज सर्व्ड हॉट इज ऑलवेज बेटर. त्यातल्या And one most important and last thing is, what is your aim or agenda for the next 5 years? आता फिटनेस अँड फिटनेस 2019 मध्ये आम्ही सुरू केलं. पाचवाखाडी, ठाण्याच्या पाचवाखाडी एरियामध्येच आहोत आम्ही. हा 3रा स्टुडिओ आहे. म्हणजे बेसिकली 3रा म्हणजे जागा फक्त मोठी घेत गेलो कारण लोक जास्त आहेत ना, म्हणजे इट इज अ गुड थिंग दॅट वी आर चेंजिंग. तर 5 वर्ष झाली, ह्या वर्षी आम्हाला 5 वर्ष झाली. तर हा आमचा 3रा स्टुडिओ आणि हा आतापर्यंतचा आमचा सगळ्यात मोठा स्टुडिओ आहे. ओके. सो आता हा असाच ठेवून पुढच्या 5 वर्षात, साधारण 2-3 वर्षात, पुढच्या 5 वर्षाचं माझं हे गोल आहे की अजून एक स्टुडिओ कुठेतरी हिरानंदानी साईडला, थोडा माझेवडा, मानपाडा ह्या बाजूला होईल, म्हणजे तिकडच्या लोकांना येता येईल. कारण फिटनेसचं क्रेज वाढत चाललंय आणि प्रॉब्लेम असा आहे की डेफिनेशन ऑफ फिटनेस प्युअर आहे असे डोक्यात, म्हणजे प्युअर आहे ज्याच्या डोक्यात असे ट्रेनर्स खूप कमी आहेत. हा प्रॉब्लेम आहे. ओके. म्हणजे मी फिटनेस अँड फिटनेस मध्ये पण मी ज्या ट्रेनर्स बरोबर काम करते त्याच्यातल्या जे 2 ट्रेनर्स आहेत त्यांचा माझ्यापेक्षाही ह्या इंडस्ट्रीमध्ये जास्त एक्सपिरियन्स आहे. मी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये 2018 मध्ये आले. अगदी फिटनेस म्हणशील तर मल्लखांब तर मी 2009 पासून शिकवते, पण फिटनेस इंडस्ट्री म्हणशील डब्ल्यूएचपी सगळं घेऊन तर ते खूप उशिरा आले. पण माझ्या बरोबरचे जो 2 ट्रेनर्स आहेत, कुणाल भरत आणि राहुल भोसले, हे गेली 15 वर्ष फिटनेस इंडस्ट्रीमध्येच आहेत. त्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स आणि मी टीममध्ये घेताना पण ऍक्च्युली मी खूपच चुझी होते, कारण माझी जी फिटनेसची कॉन्सेप्ट आहे त्याला मॅचिंगच असायला पाहिजे माझ्या ट्रेनर्सच्या मेंटॅलिटीज, नाहीतर मग खूप प्रॉब्लेम होईल. बरोबर. त्यामुळे आता आम्ही काय करतो, म्हणजे गुडघा दुखतोय ना तुमचा, मग तुम्ही स्क्वॉट्स मारू नका असं कुठलाच ट्रेनर फिटनेस अँड फिटनेसचा तुला सांगणार नाही. कळलं. कारण स्क्वॉट्स
ही नॅचरल मुवमेंट आहे. इंडियन टॉयलेट वापरत असतो आपण तेव्हा आपण स्क्वॉटच करतो खाली बसून, बरोबर. तर अगदी इंडियन सोडले वेस्टर्न जरी वापरतोय तरी तो हाफ स्क्वॉटच आहे. तुम्ही टेकताय म्हणून रेस्ट आहे, पण बसायची मुवमेंट तर आहेच, तर तो हाफ स्क्वॉटच आहे. आणि तोच तुम्ही करू नका जर डॉक्टर सांगतायत. अनफॉर्च्युनेटली हल्ली डॉक्टर पण हे सांगतात खाली मांडी घालून बसू नका, स्क्वॉट्स मारू नका, नाहीतर ऑपरेशन करून घ्या, मग तुम्ही सगळं करू शकता. हा प्रॉब्लेम, बरोबर. तर तो स्क्वॉट तुम्हाला गुडघे दुखणार नाहीत, आज गुडघे दुखतायत ना, मग तो स्क्वॉट मी कसा मॉडिफाय करून तुम्हाला करायला लावू शकतो, ही मेंटॅलिटी आणि हा माइंडसेट घेऊन फिटनेस अँड फिटनेसमध्ये ट्रेनिंग दिलं जातं. ओके. पण एम हेच आहे की एक दिवस तुम्हाला पूर्ण स्क्वॉट मारता यायला पाहिजे. परफेक्ट, बरोबर. गुडघे न दुखता, हे तुमचं, हे आमचं एम असतं फॉर यू. म्हणून आम्हाला असं म्हणजे की ह्यांचं किती महिन्यात किती वजन कमी करून द्या तुम्ही असं विचारशील तर आम्ही असं हा ठीक आहे करतो. वजन कमी करणं बाय प्रॉडक्ट आहे, ठीक आहे. वजन कमी करणं खूप सोपं आहे, पण डॉक्टरने सांगितलं की आता ऑपरेशन करायला लागेल तुमच्या गुडघ्यांचं, इथपासून आम्ही परत आणलेली लोक आहेत. ओके. किंवा स्लिप डिस्क झालंय पण ऑपरेशनची गरज नाहीये, डॉक्टरनी सांगितलं ऑपरेशनची गरज नाही, पण तुम्ही 3 महिने बेड रेस्ट करा. 3 महिने बेड रेस्ट करून परत आल्यानंतर इकडे ॲनिमल फ्लो आणि वेट लिफ्टिंगच्या वेळी डेडलिफ्ट करणारी लोक आम्ही बघितली, आम्ही घडवली आहेत. ओके. विदाउट ऑपरेशन, विदाउट स्टेरॉइड्स, विदाउट मेडिसिन्स, विदाउट एनी इंजेक्शन्स, ओनली एक्सरसाइज थ्रू. ओके. तर आमचा मोटोच आहे की मुवमेंट इज मेडिसिन. पण 100% गॅरंटी नाही देऊ शकत की तुम्ही त्या लेवलला गेलात, म्हणजे तुमची इंजुरी किंवा तुमची दुखापत जे काय आहे, दुखून आता माझी पाठ इतकी दुखते की आता मला चालता येत नाही, 10 मिनिटाच्या वर मी उभं राहू शकत नाही, या कंडिशनमध्ये तुम्ही आमच्याकडे येणार आणि मग आम्ही किती रिव्हर्स करू शकतो ह्याची गॅरंटी लिहून नाही देऊ शकत, बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की जितकं लवकर आणि काहीतरी व्हायच्या आधीच तुम्ही आमच्याकडे या, तितकं आम्ही काळजी घेऊ की हे तुम्हाला होऊच नाही, बरोबर. म्हणजे आता स्लिप डिस्क म्हण, सायटिका म्हण, स्पॉन्डिलोसिस म्हण, अगदी डायबिटीज, ब्लड प्रेशर, हे सगळे रोग पण म्हटले ना, हे सगळे लाईफस्टाईल डिझिजेस आहेत, बरोबर. म्हणजे वर्षानुवर्ष तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बऱ्याच गोष्टी चुकत चालल्या आहेत, चुकीच्या तुम्ही करताय किंवा दुर्लक्षित करताय काही गोष्टी, म्हणून होणारे हे सगळे रोग आहेत, बरोबर. त्यामुळे ते होऊच नये असं वाटू शकतं ना, म्हणजे असंच वाटायला पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली हल्ली मी अशी लोक सुद्धा बघितली आहेत, अशी लहान मुलं बघितली आहेत जी म्हणतात की हा मग ठीक आहे, मला डायबिटीस झाला तर माझ्याकडे खूप पैसे असतील ना, मी मोठं झाल्यानंतर, मग मी औषधं खाईन. म्हणजे हे कुठून येतं? हे लहान मुलं सुद्धा स्वतःहून हा विचार नाही करू शकत, हे त्यांनी कुठूनतरी ऐकलंय, कुठूनतरी बघितलंय. सो कदाचित पालक अनफॉर्च्युनेटली किंवा कुठले तरी त्यांच्या सोसायटीतली मोठी माणसं, कोणतरी नातेवाईक, हे कुठून तरी ऐकलेलं आहे. तर म्हणजे मलाही माझ्यामध्ये वेळच येऊ नये म्हणून मी आजपासून प्रयत्न करणं हे थोडंसं आउटडेटेड झालंय, हा प्रॉब्लेम आहे, बरोबर. त्यामुळे फिटनेस अँड फिटनेस विल ब्रिंग यू बॅक टू युअर रूट्स. आम्ही तुम्हाला स्पॉट मारायला लावूच, आम्ही तुम्हाला खाली मांडी खाली घालून बसायला लावूच. आणि तुम्हाला जर हे करायचं नाहीये तर फिटनेस अँड फिटनेसमध्ये तुम्हीच एन्जॉय करणार नाही. तुम्हाला असं वाटतं की कशाला मांडी घालून बसायचं, मला नाही बसायचं, तर मग मला नाही वाटत की फिटनेस अँड फिटनेसमध्ये यू आर अ गुड फिट, ओके. बट ऑफकोर्स वी विल कन्व्हिन्स यू की का आम्ही तुम्हाला त्याचं महत्त्व एकदा समजावून दिलं की कोणालाही असं नसतं की मला नाहीच करायचंय, माझ्यासाठी वाईट असेल तरी चालेल पण मी नाही करणार, असं तर कोणी नसतं. त्यामुळे दॅट इज गुड. सो 5 वर्षात माझं हे आहे की जास्तीत जास्त ठाण्यात ॲटलिस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचायचं आणि जास्तीत जास्त लोकांना मला मदत करायची, कारण खूप म्हणजे काळाची गरज आहे. हा माइंडसेट लोकांपर्यंत पोहोचवणं खूप महत्वाचं आहे की म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. हे लिटरली मला आता बोर्ड लावून असं फिरावंसं वाटत असतं की प्लीज त्याच्या आधीच या.
So this was it on this episode of the Common Man Show, कॉमन लोगों की अनकॉमन बातें. Stay tuned for the next episode. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की प्लीज टाका, बिकॉज दॅट इज वॉट मोटिवेट्स अस. ऑल्सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, कारण असेच इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन्स या चॅनलवर नक्की येतील. ऑल्सो फिटनेस अँड फिनेसचा इंस्टाग्राम चॅनल फॉलो करा. मॅमचं लिंक्डइन पेज आहे तेही फॉलो करा. त्याच्यावर तुम्हाला त्यांची वेगळी जर्नीचं एक जिस्ट तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल, वाचायला मिळेल. ह्याचे सगळे लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत. सो सी यू सून इन द नेक्स्ट एपिसोड. थँक्यू सो मच.